नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, कालच जे आहे जे की एफ-डी-एच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत, ज्यामध्ये परीक्षा जी आहे आपली 30 डिसेंबर आणि 31 डिसेंबर अशी 2 दिवसीय परीक्षा चालणारी आहे, ज्याची अपडेट आपण मागील जे काही नोव्हेंबरच्या 20 नोव्हेंबर रोजी आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर दिली होती की येणाऱ्या डिसेंबरमध्ये BMCची जशी एक्झाम होईल त्यानंतर एफ-डी-एची एक्झाम होणारी असेल, त्याप्रमाणेच आता जे आहे एफ-डी-एची एक्झाम डिसेंबरमध्ये आता कंप्लीटली जे की होणारीच आहे 30 आणि 31 डिसेंबरला, जे की 2 दिवसीय, कारण का अर्जांची संख्या पाहता ती फक्त 2 दिवस चालणारी आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना माहिती नव्हतं त्यांनी प्रपत्रक पाहून घ्या, आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील दिलेलं आहे। टेलिग्राम ग्रुपवर आपण सर्वच परीक्षेचे अंदाजित अपडेट देत असतो, जे काही आपल्याला सूत्रांची माहिती मिळते त्याला अनुसरून, तर त्याला आपण एफ-डी-एची आपण त्या प्रकारे दिलेली होती। तर ज्यांना माहिती नसेल जे काही एफ-डी-एचे टाइम टेबल वगैरे, तर त्यांनी आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे त्या ठिकाणी जॉईन करून सर्व काही परीक्षा वेळापत्रक सविस्तर पाहून घ्या। आणि ज्यांना अभ्यासाची परिपूर्ण तयारी करायची असेल त्यांना नोट्स वगैरे, जर समजा टेक्निकलचं काही हवं असेल तर आपले सेलर उपलब्ध आहेत, त्यांच्याकडे नोट्स वगैरे सर्व काही उपलब्ध आहे। अगदी 5 मिनिटांमध्ये तुम्ही परिपूर्ण तयारीसाठी घेऊ शकता। त्यानंतर अनेक कमेंट्स पाहायला मिळाले आहेत की सर ICDS एक्झाम कधी असेल, परीक्षा अधिकारी कधी असेल, समाज कल्याण तर ऑनलाईन अर्ज चालू आहे, तर अर्ज वाढण्याचे मागचं कारण काय आहे। तर आता आपण सर्व बाबीमध्ये या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। जसं की आपल्याला माहिती आहे BMCची एक्झाम देखील TCSनंच घेतलेली आहे, एफ-डी-एची एक्झाम देखील TCSच घेत आहे आणि ICDSची एक्झाम देखील TCSच घेत आहे। आणि जे बालविकास विभाग पुणे आयुक्तालय म्हणजे की परीक्षा अधिकारी याची देखील एक्झाम TCSच घेत आहे। तर TCSवर जे आहे अनेक विभागाचं जे की बर्डन आहे, म्हणजे अनेक विभागाचा ताण आहे जे की परीक्षा घेण्यासाठी, ज्यामध्येच त्यांनी आता रिसेंटली आता BMCची उद्याला कार्यकारी सहाय्यकची परीक्षा संपणार आहे। त्यानंतर लगेच BMCचे जे आहे निरीक्षक या पदाची परीक्षा TCSकडे दिलेली होती, जी की TCSकडेच आहे। येणाऱ्या काही दिवसांमध्ये आता BMC निरीक्षकसाठीची देखील आहे। त्यानंतर फक्त 15 दिवसाचा गॅप पाहता, जे की 15 डिसेंबर पर्यंत BMCचं सर्व काही आटपणार आहे। त्यानंतर फक्त 15 दिवसाचाच गॅप पाहता त्यानंतर लगेच एफ-डी-एची एक्झाम जे की घेण्यात येणारी आहे। तर एफ-डी-ए झाल्यानंतर कोणती परीक्षा असू शकेल हा आता प्रश्न आपल्या मनात पडला असेल, जे की ICDS असू शकते का जे काही परीक्षा अधिकारीची, कारण का दोन्हीचेही कॉमन आहे जागा आणि दोन्हीसाठीही जे की परीक्षा TCSच घेणार आहे। तर साधारणतः मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं तर जे काही ICDSची तयारी करणारे आहेत त्यांची जे की सुरुवातीला परीक्षा होणारी असेल, तर 15 दिवसाचा गॅप म्हणजेच कसं, तर आता 30 तारखेला यांची परीक्षा होणारी आहे एफ-डी-एची 30 आणि 31 डिसेंबरमध्ये। तर साधारणतः तुम्ही 15 जानेवारी किंवा 15 ते 20 जानेवारीचा तुम्ही एक साधारणतः कालांतर धरा, 15 ते 20 जानेवारीमध्ये तुमची परीक्षा ही 100% होणारी म्हणजे होणारी असेल। कारण का साधारणतः पाहिलं तर एफ-डी-एची फक्त जे काही टेक्निकलचे पोस्ट असल्यामुळे फक्त कमी अर्ज असल्यामुळे 2 दिवसामध्ये ही आटपून घेत आहे। तर आपली जी ICDS एक्झाम आहे त्यासाठी भरपूर महिलांनी अर्ज केलेला आहे, त्यामुळे ती साधारणतः एक्झाम 2 ते 3 किंवा 4 दिवस देखील चालणारी असेल। त्यामुळे तुम्ही 15 जानेवारी नंतर कधीही तुमची परीक्षा होऊ शकते। एफ-डी-एने आपल्याला जे आहे 15 ते 20 दिवस अगोदर नोटिफिकेशन देऊन सांगितलं तरी आहे, परंतु ICDS आपल्याला अगोदर सांगेल किंवा नाही सांगेल असं काहीही होऊ शकेल, किंवा जसे BMCला आपल्याला सडनली एक्झामची अपडेट मिळाली होती तसं देखील त्या प्रकारे देखील आपलं ICDSच्या बाबतीमध्ये घडू शकतं। त्यामुळे ज्या महिला भगिनींनी परीक्षेची तयारी सुरू केलेली नाही आहे परीक्षेच्या तारखाच्या संभ्रमामध्ये, तर तसं राहू नका, कारण का गाफील राहण्यामध्ये आपली चूक आहे। परीक्षेचे वेळापत्रक कधीही जाहीर होऊ शकतं, त्यामुळे जानेवारी महिना हा तुमचा परीक्षेसाठी फिक्स असणारा असेल असं ग्राह्य धरून तुम्ही तुमच्या अभ्यासाला कंटिन्यू चालू ठेवा। जानेवारी ते 15 ते 20 जानेवारीमध्ये 15 ते 20 जानेवारी तुम्हाला सर्व काही हे कळून जाणार असेल। आणि राहिला विषय आता समाज कल्याणसाठीचा, तर समाज कल्याण जे आहे जे की 31 डिसेंबर त्यांनी परत एक्झामची डेट वाढवलेली आहे। 31 डिसेंबर ही ऑनलाईन अर्जसाठी शेवटची तारीख आहे, त्यामुळे त्याची एक्झाम आता आपल्याला एक्सपेक्ट करणं देखील या टायमाला चुकीचं ठरू शकेल, कारण का एक्झाम जे आहे फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये देखील जाण्याचे चान्सेस आहे। आणि पुणे आयुक्तालयाची जाहिरात देखील त्याच प्रकारे 15 दिवसाचा गॅप ठेवून तुम्ही समोर 30 जानेवारी किंवा फेब्रुवारीचा फर्स्ट वीकेंड तुम्ही एक्सपेक्ट करू शकता, कारण का प्रत्येक एक्झामचं मॅनेजमेंट करण्यासाठी 10 दिवस तरी किमान त्यांना लागत असतात। त्यामुळे जे आहे साधारणतः तुम्ही 15 दिवसाचा गॅप ठेवून तुम्ही ही परीक्षेची प्रिपरेशन चालू ठेवा। तर एफ-डी-ए नंतरचं नेक्स्ट टार्गेट जे असणार असेल ते ICDS असेल। ICDS झाल्यानंतर मग जे आहे पुणे आयुक्तालयाची जाहिरात जी आहे आपली परीक्षा अधिकाऱ्याची, ते आपलं जे काय ते फुलफिल
फायनल असणार असेल. त्यानंतर आता MIDC वगैरे हे देखील आहेत, पण त्यांचे अजूनही काही प्रोसेस वगैरे चालू नसल्यामुळे त्यांची परीक्षा अजूनही खूप लांबणीवर येण्याचे चान्सेस आहेत. तर आदिवासी विभाग देखील खूप चान्सेस आहेत की लांबणीवर जाण्याचे. त्यामुळे तुम्ही जे सध्याला चालू आहेत जेवढ्या काही भरती परीक्षा त्यांच्यावर तुम्ही परिपूर्ण फोकस ठेवा आणि त्यासाठी लागणारं जे संपूर्ण काही स्टडी मटेरियल आहे ते A to Z आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याचा तुम्ही परिपूर्ण अभ्यास करा. FDA वाल्यानंतर आवर्जून आपलं स्टडी मटेरियल घ्या आणि चांगल्या व उत्तम तयारीला लागा या परीक्षेच्या शेवटच्या दिवसांमध्ये, कारण का वेळ हे खूप महत्त्वाचं आहे. यानंतर जे तुम्हाला भरत्या भरायला फॉर्म मिळतील किंवा न मिळतील, जाहिराती येतील न येतील, परंतु तुम्ही या सध्याच्या जे चालू आहे त्यावर तुम्ही तर तत्पर टिकून राहा. तर अशी थोडक्यामध्ये माहिती. जर माहिती आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण का आपण अशा इन्फॉर्मेटिव्ह अपडेट तुम्हाला लवकरात लवकर देत असतो. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काय माहिती सोबत, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस, क्रॅक एक्झाम. ज्या कोणी महिला भगिनींनी अजूनही आपला महिला व बाल विकास विभाग भरती 2024च्या परिपूर्ण तयारीसाठी आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल तर त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या. त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला मुख्य सेविका परीक्षिका या पदाचा 100% अभ्यासक्रम मिळणार आहे, जो की परिपूर्ण TCS पॅटर्न आधारित. आणि जर तुम्ही आपला हा क्रॅश कोर्स घेतला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही एक्सपेन्सिव्ह बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला 2000 ते 3000 रुपये घालून कोणतेही कोर्सेस घेण्याची गरज नाही. सर्व काही तुमची 100% तयारी यामध्ये होऊन जाणार असेल. यामध्ये तुम्हाला सर्वांसाठी टेस्ट सिरीज प्लस वाचण्यासाठी ई-बुक देखील प्रोव्हाइड केले जाणारे आहे, जे की परिपूर्ण TCSच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत, ज्यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, बौद्धिक चाचणी व त्यासोबतच एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे, पोषण आहार व त्यासोबतच संगणकीय ज्ञान हे संपूर्ण काही तुम्हाला अभ्यासक्रमावर आधारित विषय त्यामध्ये कव्हर करून दिले जाणार असतील. ज्याद्वारे तुमचा 100% अभ्यासक्रम कव्हर होईल, ज्यामध्ये तुम्हाला चांगले गुण परीक्षेमध्ये 100% येतील. यामध्ये तुम्हाला तसेच TCSचे जेवढे काही अतिसंभव प्रश्न आहेत जे की मागील एक्झाम मध्ये विचारले गेलेली व पुढील एक्झाम मध्ये रिपीट होऊ शकतात, ते देखील यामध्ये सरावासाठी तुम्हाला प्रश्न आहेत. त्यासोबत एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे, पोषण आहार, त्यासोबत संगणकीय ज्ञान याचे तुम्हाला नोट्स प्लस सरावासाठी प्रश्न संच देखील यामध्ये इन्क्लूड करून देण्यात आला आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यासोबतच 100 प्रश्न आणि 200 गुणांची तुमची सर्व काही तयारी एकाच ठिकाणी होऊन जाणारी असेल. त्यामुळे जर तुम्हाला हे एक्झाम क्रॅक करायचे असेल कोणत्याही परिस्थितीमध्ये, तुम्हाला तुमच्यासाठी आपला हा क्रॅश कोर्स अतिशय महत्त्वाचा असणार असेल. त्यामुळे तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून हे सर्व काही स्टडी मटेरियल मिळवून घ्या. आज व या क्षणापासून चांगल्या व उत्तम तयारीला लागा. जर तुम्ही याची तयारी केला तर तुम्हाला कशाचीही आवश्यकता लागणार नाही. तर ज्या कोणी महिला भगिनी आपल्या सिरियस असतील त्यांना हे एक्झाम क्रॅक करायचे आहे, त्यांनी आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही लगेचच्या लगेच व्हॉट्सअपवरती स्टडी मटेरियल मिळवून घेऊ शकता. सर्व काही सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून इन्स्टंटली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार असेल. खरेदीसाठी नक्की कॉन्टॅक्ट करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे.